हाय हाय करो मानू, हाय करो. हाय कृषिका. हाय प्रियांश. प्रियांश हाय. हाय. बघा आम्ही कुठे आलोय. सकाळी सकाळी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दिसत असेल हो ना परी. परीचा बघा डान्स सुरू आहे. हा हो हो. मग मानू कशी डान्स करतीये. मानू कसं ग. ओहो ओहो ओहो. चला सगळे काय करताय आता. ड्रॉइंग करताय, अभ्यास करताय. ओके ओके. तू टीचर आहे का. बघा कृषिका सिनियर आहे ना यांच्यामध्ये, त्याच्यामुळे कृषिका टीचर बनली आहे. प्रियांश तू काय करतोय. डान्स. ए प्रियांश बघा हे सगळे कृषिकाचे फ्रेंड आहे. कृषिका आल्या आल्या सगळे भेटायला आले कृषिकाला. आणि ओके बाबा. सॉरी. चला चला इकडे बसा, इकडे बसा. चला कृषिका आता मस्त खेळतीये आणि आम्ही आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात पण केली. हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. तर बघा हे सगळे मस्त खेळत आहे इकडे. सकाळी सकाळी कृषिकाचे फ्रेंड आले खेळायला आणि यांची बडबड सुरू आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे. सकाळी सकाळी मामीचा फोन आला नाश्ता करायला. तर चला मी तुम्हाला हाय. तर मगाशी बोलता बोलता माझ्या मोबाईलची बॅटरी लो होऊन गेली होती, त्यामुळे तो व्हिडिओ राहून गेला. तर आता बघा मी सांगत होती की मामीने फोन केला होता मला सकाळी सकाळी, तर नाश्ता करायला या. तर आम्ही जातो आहे आता नाश्ता करायला. तर मगाशी तर मी दुसरा ड्रेस घातला होता कारण आंघोळ वगैरे व्हायची होती. आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि फ्रेश पण झालो. आता बस 5 मिनटात तयारी करून निघू. आणि तुम्हाला इकडचे व्हिडिओ बघायला आवडतात आईकडले मामीकडले, तर तुम्हाला मी दाखवते ते सगळे आज व्हिडिओ. तुम्हाला खूप दिवसानंतर व्लॉग येतो आहे. तर चला बघा कंटिन्यू करा, मज्जा येईल. आणि तिकडे काय नाश्ता आहे ते पण तुम्हाला लगेचच कळेल. तर व्हिडिओ बघत राहा. चला आम्ही निघतोय आता. हे बघा बाबा हाय करा. हे बघा कृषिका पण रेडी झाली. पाडते मला. चलो कुठे चाललो आपण. कुठे चाललो. इशू दीदीकडे. चला. कुठे आली ए परी. हे बघा माझ्या मामी आणि ही आई इकडे बसली आहे. मामीने आज नाश्ता बनवलाय तर आम्हाला बोलवलं नाश्ता करायला. आणि कृषिका इकडे बसली. हा हे घर मामीचं, मामाचं नाही मामीचं. छत्रपती शिवाजी महाराज. मस्त फोटो आहे ग. असा फोटो घेऊन दे. या 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 बघा आम्ही आलो तरी इशूनी मस्त पाणी आणलं आमच्यासाठी. तू गेली होती का स्कूलमध्ये. जाऊन आली का. आणि एवढा ग्लास भरला ग बाई. सांडेल नाही का ग आता. असू दे असू दे काही नाही. हो इशूला पण परीला पण पाणी पाहिजे. हे घे. आम्हाला मुलगी पसंत आहे. तुम्हाला मुलगी पसंत आहे का. पोराला विचारायला लागेल पहिले. हो नाही पसंत आहे. मुलाच्या बहिणीने सांगितलं म्हणजे मुलगा हो म्हणणार. ओके. तुला तुला माझा भाऊ पसंत आहे. नाही अरे रिजेक्टच करून टाकलं. गव्हर्नमेंट जॉब आहे ना. अजून कोणता पाहते. ओके 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 अमेरिका वगैरे. छान मस्त जॉब कर, मस्त अभ्यास कर आणि मग लग्न कर. वेळ आहे हो की नाही का. हाय चला खेळा तुम्ही आता. मी बघते मामी काय. मामीच इकडे आल्या चटई टाकासाठी. चला बघू आपण मामी काय बनवत आहे. इकडे कोणाचं काम सुरू आहे.
ही गाडी कोणी आणली इकडे प्लेजर? आणली का इकडे अमोलची मग? अच्छा, ते अमोलने दुसरी गाडी घेतली म्हणून. हा? हा? आता चालवत आहे का? सवय तुटली होती ना? अरे वा. हो का? हे बघा मस्त अप्पे बनत आहे. अप्पे या नाश्ता करायला. हो या तुम्ही पण सगळे नाश्ता करायला. एक मिनिट दाखवते. साधं पीठ आहे का? हो हे बघ. नाही कांद्याचंच आहे का पूर्ण? हो साधा आहे झालं का हो? तर इशूला परीला आहे ना फक्त असेच टाकून द्या. आहे ना. हा. तर बघा मस्त बनवले. खूपच छान बनले. परीचे पण झाले. आल्यानंतर हो आम्ही आधीच सांगून देतो तुमच्या हातचं. तर बघा हे मामींकडलं देवघर आहे. किती सुंदर मामीने सजवलेलं आहे आणि खूप छान पूजा वगैरे झाली होती सकाळी सकाळी मामींची. आणि आता अप्पे पण मामी मस्त बनवत होत्या. तर इकडे बघा आता चटणी आणि अप्पे आपली रेडी झाली होती. प्लेट पण मामीने छान तयार केलेली होती. तर आता मामीने आईला प्लेट बाहेर नेऊन दिली आधी. आणि मी पण होती, कृषिका पण होती, इशू होती. आणि इकडे कृषिका आणि इशू मस्त खेळत होत्या. त्यांना परीला तर इशू खूप आवडते. तिच्यासोबत दिवसभर ती खेळत असते. चला या तुम्ही पण मस्त नाश्ता कराय. मामीने मस्त अप्पे बनवले. मामा नाही आहे घरी, मामा गेले ऑफिसला. इशू तुम्हाला हाय करते आणि मस्त परीसोबत खेळते ती. परीला पण खूप आवडते इशू. आणि आता चला छान गरमागरम नाश्ता करू. लगेच भेटू. काय बोलते का या खायला. थांबा तुम्हाला टेस्ट सांगते. हा सुंदर झाले मस्त. घेऊन घ्या सर्वांचं शूट असं. छान झाली ती टेस्टला. खूपच छान झाली. चल ना ग परी. अरे नको घेऊ, आपल्याचकडे आहे. अगं आपल्या घरी आहे ना. चला आम्ही चाललो घरी आता. चला चला चप्पल लावा. चला मामी येते. बाय. बाय. मग आणून हो मग आणून देईन इशूला. चला आता आम्ही निघतोय. नाश्ता वगैरे मस्त झाला. नाश्ता करून या तुम्ही उद्या वगैरे गाडी घेऊन या. चल परी. तिकडे जाईल म्हटलं. कुठे चालला? फिरायला तेच गाडी. हा तर याल मग चक्कर टाकाल, फोन कराल. तर बघा आता आम्ही इशूला घेऊन जेव्हा घरी गेलो त्यानंतर मग घरी आराम वगैरे झाला. आणि त्यानंतर आम्ही रंजुताईकडे गेलो होतो. तर तिकडून येताना परीचे आम्हाला कानातले टोचायचे होते. ॲक्च्युली तिचे कानातले आधी टोचले होते पण एक कानातलं पडलं होतं त्यामुळे दुसरं पण तिला लावायचं होतं. पण ती काही राहत नव्हती त्यामुळे मग इतके दिवस राहून गेलं. आणि मग आईकडे गेल्यानंतर आम्ही तिला बाजारात घेऊन गेलो आणि मग तिला मस्त कानातले वगैरे एक राहिलं होतं ते टोचून दिलं. खूप तिला त्रास झाला थोडासा पण मग तिला नंतर होळीची शॉपिंग करून दिली. तर तिला खूप मजा आली. ती सगळं विसरून गेली दुखणं. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच पूर्ण. आता आम्ही होळीची शॉपिंग केली आहे तर व्हिडिओला नक्की बघा. तर बघा होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज होळी आहे. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ होळीच्या दिवशी येत असेल. तर आता बघा मार्केटमध्ये खूप शॉप लागलेले आहे. पिचकारीचे, रंगांचे, मास्क लावतात छोटे छोटे मुलं. तर त्याचे खूप छान असं मार्केट भरलेलं होतं. आणि इकडे बघा मस्त फ्लॉवर वगैरे, हार वगैरे विकायला आहे, गाठी परत. आणि इतकं सारं शॉपिंगला करण्यासारखं आहे आता मार्केटमध्ये. तर आम्ही परीला, इशूला भरपूर काही शॉपिंग केली आहे. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच आम्ही इशूसाठी, परीसाठी काय काय घेतलं तर. आणि आता ही परी घेते आहे आता पिचकारी. तर तिला रंग खेळायला हवे होते तर तिने कलर्स वगैरे पण घेतले. तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवलेलं आहे काय काय घेतलं तर. आणि इकडे एक निर्मल शॉप आहे तिथे आम्ही कृषिकाचा ड्रेस वगैरे पण घेतला. आणि इकडे बघा किती सारे कलर्स वगैरे आलेले. असं मार्केटमध्ये पण असं सगळं कलरफुल झालेलं होतं मार्केट पण पूर्ण. तर आता आम्ही बघा पिचकारी, कलर, मास्क हे सगळं घेऊन झालं होतं. त्यानंतर आता आम्ही आईला, कृषिकाला होळी निमित्त ड्रेस घ्यायचा होता आणि इशूला पण घेऊन दिला मग. तर आता आम्ही ते ड्रेस घ्यायला जातो आहे.
निर्मल शॉप आहे मार्केटमध्ये, खूप फेमस आहे चंद्रपूरला. जे राहतात त्यांना तर माहीतच असेल. तर त्या शॉपमधून आम्ही परीचा ड्रेस घेतलेला आहे आणि तिथेच मग होळीचे छान आता व्हाईट कलरमध्ये टॉप वगैरे आले होते, ते पण इशूला परीला दोघींनाही घेऊन दिले. तर बघा अशा प्रकारे आता आम्ही शॉपमध्ये आलो. तिथे एका मुलीला छान छान ड्रेसेस दाखवत होते. हे आहे ते निर्मल शॉप, तुम्हाला दिसतच असेल. खूप जुनं शॉप आहे चंद्रपूरला, गांधी चौकमध्ये. तुम्ही कधी जाल तर नक्की बघा त्या शॉपमध्ये, आणि छान असतात कपडे वगैरे पण. तर आता बघा होळी आली आहे आणि होळीनिमित्त असे व्हाईट टॉप वगैरे लहान मुलांसाठी घालण्यासाठी खूप छान असतात. एकदा यूज अँड थ्रोच आहे, एकदा घातले आणि खराब झाले तरी फेकायला काही अकडत नाही. 60-70 रुपयाला काहीतरी होतं, मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे बरोबर, पण त्याची किंमत होती ती. तर आम्ही तिथे घेतले, मग इशूला पण घेऊन दिलं, एक परीला घेऊन दिलं. मला एक्झॅक्ट त्याची किंमत आता आठवत नाही आहे. आणि आता बघा कृषिकासाठी आम्ही ड्रेस बघतो आहे. ॲक्च्युली आईला तिला ड्रेस घ्यायचा होता होळीनिमित्त, तर आम्ही होजिरी कापडमध्येच बघितला, कारण तो सॉफ्ट पण असतो आणि आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्याच्या हिशोबाने तिला घालता येईल असाच फ्रॉक आम्ही घेतलेला आहे तिच्यासाठी. असं सॉफ्ट आणि स्मूथ खूप छान छान ड्रेसेस दाखवले व्हेरायटीमध्ये त्यांनी. तर आम्ही त्यातला एक ड्रेस चूज केलेला आहे, तुम्हाला दिसेलच पुढे. रेड कलरमध्ये बघितला होता, ॲक्च्युली एक ब्लॅक पण बघितला होता, पण तो ब्लॅक साईज मोठा होता त्यामुळे मग आम्ही रेड घेतलेला आहे. तर अशा प्रकारे कृषिकाची मस्त शॉपिंग झाली. आणि आता बघा इकडे मास्क दिसले त्यांना जाताना ड्रेस घेतल्यानंतर, मग इकडे मास्क घ्यायला आलो. तर इथे पण दोघींनी मग छोटा भीमचे जे मास्क आहे ते घेतले, दोघींनी पण सारखेच घेतले. बघा किती सारे कलर्स, पिचकारी, मास्क सगळं मार्केटमध्ये विकायला आलेलं आहे. इतकं कलरफुल झालेलं होतं सगळं मार्केट, पाहायला इतकं मस्त दिसत होतं. हे हॅपी होली लिहिलं आहे, हे बघ हॅपी होली लिहिलं आहे. कलर्स दिसते तुला? होळीचं हां. आहे ते. कोणतं? ते होळीचं असतं खेळायचं. हां तिथे काय पाहिजे? होळीचं खेळायचं. ते बघ इशू दीदीने लावलं. आम्हाला टाईटच झालं का गं? नाही ग, नाही अशी करताना दिलं एका पाहिजे. दिवसाचं काम आहे होळीचं. जाऊ द्या, होळीच्या दिवशी घालायला खराब करून टाकेल. पहिले तुला लावून बघायची आहे? ते टेरिकट कापड असेच पाहिजे. अगं कलर म्हणजे ते जे तोच आहे ना. दीदीचे कलर खेळते ना तू, मग याच्यात हां. खेळते मग white वर. आतमध्ये कसं राहील कलर? बघा आम्ही इशूला मग घरी सोडून दिलं, त्यानंतर मग रुपालीकडे आलो आम्ही. तर मामीकडे आली होती ती रुपाली, मागे तुम्ही तिच्या लग्नाची व्हिडिओ वगैरे बघितलं असेल. हे खाऊ पा किती सारे दिले त्यांनी, पा मामीने पण कुरकुरे पाहिजे. किती सारे खाऊ आणले. अजून तिला वेगळंच, तो तर ते तर वेगळंच आहे, काय म्हणते सुकामेवा. किशमिश. हो ना. काय म्हणते, बरी आहे, छान. आम्ही पण शॉपिंग. हाय कृषिका, दाखव काय आणलं. वाव, हा सुंदर सुंदर फ्रॉक घेतला कृषिकानी. होली सेलिब्रेशन करणार आहे का बरी? सगळं असं ठेव बरं, आपण छान दाखवू सगळ्यांना काय काय घेतलं तर. हे बघ कलर्स, आणि हा सुंदरसा फ्रॉक, आणि ही होळीची टी शर्ट, पिचकारी, अजून काय आहे ग? ओ माय गॉड, छोटा भीम, बंडू बाबा. बघा कृषिकाला आवडलं का सगळं? कृषिका मास्क काय ते? मज्जा आहे कृषिकाची. आणि हे बघा आमचे गणपती बाप्पा. हो ना कृषिका, छान आहे ना, मस्त आहे. चला तर आता रात्रीचे 9:30 वाजले. आपण मस्त आज दिवसभर आपला फिरण्यातच दिवस गेला. तर आत्ताच आपण बघितलं कृषिकाचे कान वगैरे टोचले. ॲक्च्युली ते आधीच टोचले होते तिच्या स्कूलला जाताना, पण तिचे ते थोडे मोठे होते रिंग, तर तिच्या स्कूलमध्ये अलाउड नव्हतं, म्हणून मग आम्ही छोटे कानातले घेतले होते. पण ते पण तिचा एका कानातल्याचा ठेपा पडून गेला. मग ठेपा पडल्यानंतर आम्ही तो काढून ठेवला होता. अरे केस कसे झाले तुझे? चुट्टी पाडली होती ना. छान. तर तो ठेपा पडून गेला होता, त्यामुळे मग आम्ही परत ठेपा बनवायला दिला. आणि तो ठेपा बनवून झाल्यानंतर मग तिचं ते कानातलं इथे टाकलेलं आहे. आता कानामध्ये थोडंसं त्रास झाला तिला, रडली ती, पण आता छान वाटतं कृषिकाला. हो ना,
हो ना, आता नाही रडत ना. थांबा मी तुम्हाला दाखवते कृषिकाचे कानातले. हे बघा किती छान छोटे छोटे कानातले. अरे दोन्ही पण दाखव. दुखतं का तुला? ओके. इकडे नाही दुखत. इकडे नाही दुखत, इकडे दुखतं. बरं, चला बाबा आराम करताय तिकडे. आणि मामीकडे पण गेलो होतो. मग परत इशूला वगैरे टॉप वगैरे घेऊन दिला तिला पण होळीचा. तर पिचकारी पण घेऊन दिली तिला, मास्क पण घेऊन दिला. तर ती पण तिला घरी सोडलेलं आहे आता. तर तिला आता तिकडे तिच्या मम्मीकडे सोडून दिलं कारण तिची उद्या स्कूल होती. तर बघा आमची कृषिका, बघा बघा बघा. आणि हॅपी होली मग सगळ्यांना. हां, हॅपी होली. हॅपी होली. होली. तर आता लवकरच होळी येत आहे. तर होळीची शॉपिंग आहे. हे सगळं तिच्या माधुबाईने घेऊन दिलेलं आहे तिला. होळीचं ड्रेस, होळीचे कलर्स, होळीचे पिचकारी आणि आता राहिला आहे फक्त गाठी. तर आता होळीची गाठी आहे ती उद्या परवाला वगैरे घेऊन दिला आहे तिला. आम्ही आज काही मार्केटमध्ये घेतली नाही. तर बंडू बाबा आणि माधुबाईकडून तिला गिफ्ट आहे छोटंसं. हो ना परी? छान आवडलं तुला? आवडलं गिफ्ट? आवडलं बंडू बाबांनी आणि माधुबाईने दिलेलं हे गिफ्ट? ड्रेस, पिचकारी, कलर्स. हां अगं मी होती सोबत तुझ्या. हां ठीक आहे. आपण सोबत गेलो होतो ना, माधुबाई तू मी, म्हणून. तर ती म्हणते की मी घेऊन दिलं, पण मी सोबत होती ना, त्या तिला वाटलं की मीच घेऊन दिलं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट. चला.